काय लालेजी तुम्ही, कशाला तिकडे एवढं बोलायचं? हा, रणजो हे माहिती ना तुम्हाला कशी. आपण दुर्लक्ष करायचं, मोठी माणसं आहेत ती, नाही लय लक्ष द्यायचं. कशाला एवढी तणतण करायची गरज आहे? एवढी चिडचिड करायची काय गरज आहे का? मग दुसरं काय करायला पाहिजे होतं? मी येड लागलंय ना मला चिडचिड करायला. आणि तुम्ही तरी कशाला आलात इथं माझ्या माग? तुम्हाला पण त्या माधुरीशी लग्न करायचं होतं ना, जा करा. काय बोलताय तुम्ही? तुमच्या माग नाही येणार तर कोणाच्या माग येणार मग? हा, आणि त्या माधुरीशी लग्न करायचं असतं तर कवच केलं असतं मी. खोटं, माझं मन राखायला बोलताय. अहो खरं बोलतोय, खरंच बोलतोय. हा तुम्हाला खोटं वाटणारच, तुमच्याशी वागलोय पण तसंच ना मी. पण तुमच्याबरोबर लग्न झाल्यापासून मला खरं प्रेम काय आहे ते कळलं. खरंच तुम्ही माझ्या आजूबाजूला असावं नेहमी असं वाटतं. जर का आजूबाजूला नसाल ना तर कस तरी होतं मला, म्हणजे जीवगुत मरल्यासारखं होतो. अहो तुम्ही जर का आजूबाजूला नसाल ना तर मला वाटतं जीव जाईल की काय माझा. अहो असं नको बोलू. अहो खरंच वाटतं. नका टेन्शन घेऊ बरं तुम्ही, आणि उगाच. मी आलेच दूध घेऊन. हम्म? आओ काय चाललंय इथे? नकली गोपाळचं आयुष्य जगता जगता खऱ्या गोपाळसारखं राहावं लागतंय मला. देवी सिंग जागा हो. आपण इथे कातळवडीत पैसे घेण्यासाठी आलेलो आहोत, हे विसरून चालणार नाही. लवकरात लवकर कातळवडीतून पैसे घेऊन इथून पसार झाला पाहिजे. अगं माधुरी, अगं सोड. माधुरी सोड सोड म्हणते ना. काय ग, मी घासते, तू जा बरं, आराम कर आज जाऊन. नाही नको, मला कामाची सवय. हो असेल, पण तू आमच्याकडे पाहुणी आहेस की नाही आता, आणि मला तुला कामं सांगणं बरं नाही वाटणार. आणि तुला तुझ्या घरी काय कामं करायची तेवढी कर, पण इथे मी अजिबात करू देणार नाही. मला असं बसून राहायला नाही आवडत अगं. हो चालेल, तरी इथं काम नाही करायचं. जा आज जा. आर्या, एक बोलू का? तू आणि तुझा दादा खूप छान आहे. म्हणजे आपली फारशी ओळख नाही, पण तरी पण तुझ्या दादाने माझा जीव वाचवला. आणि मी या घरात आल्यापासून तुम्हाला किती सांभाळून घेतलेस. माधुरी, काही विशेष नाहीये अगं त्यात. तुला खरं सांगू का, मला आणि माझ्या भावाला एकटं पडल्याचं दुःख माहितीये. आमचे आई वडील खूप लवकर वारले अगं, त्यानंतर आम्हीच एकमेकांचे आधार झालो ग. म्हणजे खरं तर दादा माझा आधार झाला. खूप सांभाळलं त्याने मला, कधीच एकटं नाही पडू दिलं. आणि तुला माहितीये, मला लवकरात लवकर एक मोठी बिझनेस वुमन व्हायचंय, आणि दादाच्या नजरेत माझ्याबद्दलचा आदर, अभिमान, कौतुक बघायचंय. तुमचं बरं आहे ग. तुम्हाला आयुष्यात काय करायचं हे तुमचं आधीच ठरलंय. पण माझं तसं काहीच ठरलं नव्हतं ग. माझं एकच ध्येय होतं, ते म्हणजे माझ्या आवडत्या व्यक्तीशी लगीन करायचं. पण आता ते पण नाही होणार. माधुरी, तुला एक खरं सांगू का, माणसाला आयुष्यात देत राहावं बघ. हा, पण त्या बदल्यात आपल्याला काहीतरी मिळेल याची अपेक्षाच ठेवायची नाही. खूप अपेक्षा ठेवल्या ना आयुष्याकडून, आपल्या वाट्याला फक्त अपेक्षा भंग येतो. त्यामुळे जे काही आपल्या पदरात पडले तेच आपलं नशीब म्हणायचं आणि पुढे चालायचं. आणि कसं आहे अगं, तू एका जागी अडकून राहिलीस तर आयुष्य जाणार आहे का पुढं? नाही ना. एकाला अपयश आलं ना, दुसरं शोधायचं. आणि आयुष्यात खूप काही गोष्टी असतात ग करण्यासारख्या. खरं आहे तुझं. मी ना उद्याच घरी जाते. माझे घरचे वाट बघत असतील. तू कुठेही जात नाहीयेस. अहो पण एका सज्ञान मुलीचं लग्न तिच्या परवानगीशिवाय लावणं, बळजबरीनं लावणं, हे नैतिकतेला धरून नाहीये. कायद्यानेही गुन्हा आहे तो. तुझ्या आईवडिलांशी बोललोय मी,
कुठेही जायची गरज नाही. अहो पण पप्पांचं काय नाही, पण माझी आई माझी लय काळजी करत असत. तिला उगाच कशाला त्रास. हा विचार विहिरीत उडी मारायच्या आधी करायला पाहिजे होता. तू इथेच राहतेस, कुठेही जात नाहीस. आता या विषयावर चर्चा बंद. सगळ्या गावामुळे मला हात उचलला. हे कोण समजते स्वतःला? कोण समजतोय? ह्यो काय मोठा जागीरदार लागून गेला वय. ह्याला माझा हिसका दाखवलाच पाहिजे. ए पोरांनो, अरे पोरांनो, इकडे या. अरे या की लवकर. का मामा काय झालं? अयो अर मामा अरे गाल सुजलाय की तुझा, लयच खाऊन बसले वाटतं. हा ना तर जामकरनी जरा जास्तच ताकद लावल्यासारखं वाटतंय. जाम करणं असली ताकद लावली की मामाचा गालच फुगलाय. मामा पण त्या जाम करणं तुला माराय नव्हतं पाहिजे खरं. हा ए अरे तुम्हाला का मी माझ्या जखमीवर मीठ चोळा बोलवलं बरे. ऐ मग कशाला बोलवलंय? मला सांगा तो कोण होता ज्यानं माझ्या कानाखाली वाजवली आणि माझी पोरगी त्याच्या घरात राहते ती कोण देऊ? मी काय म्हणतोय त्याची स्पेशल रिपोर्ट बनवू ना डायरेक्ट. मग घरात पळलेली आणि मामाला बसली चटकन एक. कसं वाटलं? वाटलं तुला की नाही कापसाच्या पोत्यात घालून तुझ्या उरावर नाचव वाटतं असं. अरे तुला विचारलं तेवढं सांग. मामा ते खालच्या आळीचं जामकराचं घर माहितीये का? हा माहिती आहे. हा त्या जामकराच्या घरातलंय ती. मुंबईला राहतंय, आत्ता आलंय मुंबईवरून बहिणीसोबत गावात आपल्या. तुला त्याचा वडील आठवते का ती जामकर? हा आठवलं. अरे वडील कशाला, आज आपण आठवला. अरे ते हिम्मतरावाच्या घरी येणं जाणं होतं त्यांचं. ते काय ते जमिनीचा व्यवहार बघायचे ते रे. हा मग ह्यो त्याच जाम करातला एक. बर ते काम काय करतोय? ते गणपतीला ढोलच घेऊन आलत आणि आता म्हणते काय ते सफाई कामगार आहे. काय सफाई कामगार? अरे जाताना केवढं वाजून गेला माझ्या कानाखाली. अरे अख्ख्या गावासमोर माझी इज्जत काढली त्यानं. अरे मामा मग मी तेच म्हणतोय ना, आपण करू ना बातमी. गावासमोर काढली मामाची लायकी आणि मामाला एक सटकन बसलेली आहे की. मामा माझा ऐक, ते माणूस काय साधं सुद्धा नाही, लय डेंजर आहे. त्याच्या पाया पड आणि आपल्या माधुरीला घरी घेऊन ये. नाही तर काय ते नाही तर कर म्हणून झालंय. ए त्या जामकराची मी माफी बिफी काय मागणार नाही सांगून ठेवतोय. हा अरे कोण लागून गेला एवढा मोठा? मॅन माझी पोरगी आहे, त्यानं कशाला मध्ये पडायचं? आणि बघा म्या माझ्या पोरीच्या समोर झुकणार नाही, आणि झुकलं तर आयुष्यभर तिचं ऐकावं लागेल मला. म्या का जाणार नाही ना जामकराच्या घरी तिला आणायला. येईल ती कंटाळून परत. हो ते काय व्हायचं ती. रारी